भाग 6. लग्नाला 6 महिने झाले होते. आर्यन आणि अन्वीचं आयुष्य आता शांतपणे पुढे जात होतं. अनेक वादळ झेलल्यानंतर दोघांनी नव्याने संसार सुरू केला होता. समर्थही आता पूर्णपणे बरा झाला होता आणि स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारीत होता. एका सकाळी अन्वीने आनंदाची बातमी दिली. आर्यन, काय झालं? ती लाजत म्हणाली. आपण आई बाबा होणार आहोत. क्षणभर आर्यन काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने अन्वीला मिठी मारली. आज माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस आहे. घरात आनंदाचं वातावरण पसरलं. आर्यनचे आई वडीलही ही बातमी ऐकून भावूक झाले. दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती कारागृह रणजित मल्होत्रा आपल्या कोठडीत शांत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तेच गूढ हास्य होतं. एक पोलीस अधिकारी त्याला भेटायला आला. तुला कोणीतरी भेटायला आलंय. रणजित बाहेर आला. समोर काळ्या चष्म्यात एक अनोळखी व्यक्ती उभी होती. त्याने हळू आवाजात म्हटलं, प्लॅन बी सुरू करण्याची वेळ आली आहे. रणजित हलकेच हसला. आर्यनला वाटतं खेळ संपला, पण खरी लढाई आता सुरू होईल. त्या रात्री समर्थला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो. समोरून शांत आवाज आला. जर तुला तुझा भूतकाळ जाणून घ्यायचा असेल तर उद्या सकाळी जुन्या चर्चमध्ये ये. तू कोण? फोन कट झाला. समर्थ विचारात पडला. दुसऱ्या दिवशी आर्यन आणि अन्वी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले. सर्व काही व्यवस्थित होतं. घरी परतताना अन्वीने हसत विचारलं, आपल्या बाळाचं नाव काय ठेवणार? आर्यन हसला. अजून वेळ आहे. दोघं हसत घरी निघून गेले. पण त्यांना माहिती नव्हतं, एक काळी कार सतत त्यांच्या मागे होती. त्याच वेळी समर्थ जुन्या चर्चमध्ये पोचला. चर्च पूर्णपणे ओस पडलेली होती. आत एक वृद्ध पाद्री उभे होते. त्यांनी समर्थला एक जुनी डायरी दिली. ही तुझ्या वडिलांची आहे. समर्थ थरथरत्या हाताने डायरी उघडू लागला. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी समर्थच्या हातात आली असेल तर समज की त्याचा जन्म ज्या कुटुंबात झाला ते त्याचं खरं कुटुंब नाही. समर्थच्या पायाखालची जमीन सरकली. जुन्या चर्चमध्ये पूर्ण शांतता पसरली होती. समर्थच्या हातात ती जुनी डायरी थरथरत होती. त्याने पुन्हा एकदा पहिला पान वाचलं. समर्थ, तू ज्या कुटुंबात वाढलास ते तुझं खरं कुटुंब नाही. त्यांच्या
डोळ्यात अश्रू तरळले. हे हे कसं शक्य आहे? वृद्धी पारधी शांतपणे म्हणाले, तुझ्या वडिलांनी मला ही डायरी अनेक वर्षापूर्वी दिली होती. त्यांनी सांगितलं होतं योग्य वेळ आल्यावरच ती तुला द्यायची. समर्थने घाईघाईने पुढचं पान उघडलं. डायरीत लिहिलं होतं, 20 वर्षापूर्वी एका रात्री हॉस्पिटलमध्ये 2 नवजात बाळांची अदलाबदल झाली. त्या घटनेमागे पैशाचा मोठा व्यवहार होता. त्यातील एक बाळ तू होतास. आम्ही तुला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं, पण सत्य कायमच लपवता आलं नाही. समर्थच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग माझे खरे आई वडील कोण आहेत? पारधी म्हणाले, त्याचं उत्तर डायरीच्या शेवटच्या पानावर आहे. दुसरीकडे आर्यन आणि अन्वी घरी परतत होते. अन्वी आनंदाने बाळाच्या भविष्याबद्दल बोलत होती. आपलं बाळ तुझ्यासारखंच शांत असेल की माझ्यासारखं बोलकं? आर्यन हसला. दोघांचं थोडं थोडं. इतक्यात त्याच्या मोबाईलवर निरीक्षक देशमुखांचा फोन आला. आर्यन लगेच पोलीस मुख्यालयात ये. हे काय झालं? फोनवर सांगता येणार नाही. पोलीस मुख्यालयात देशमुखांनी एक फाईल आर्यनसमोर ठेवली. जेलमधून रणजितला भेटायला आलेला व्यक्तीचा शोध लागला. कोण होता? देशमुखांनी CCTV मधला फोटो दाखवला. तो चेहरा पाहताच आर्यन दचकला. हा तर तो त्याच्या कॉलेजमधला प्राध्यापक अमोल कुलकर्णी होता, ज्यांनी त्याला आयुष्यात नेहमी योग्य मार्ग दाखवला होता. आर्यनच्या तोंडून शब्दच फुटेना. सर, हे अशक्य आहे, देशमुख गंभीरपणे म्हणाले. पुरावे काही वेगळे सांगत आहेत. त्याच वेळी समर्थ डायरीचं शेवटचं पान उलगडणार इतक्यात चर्चच्या बाहेर ब्रेकचा मोठा आवाज झाला. एक काळी SUV चर्च समोर येऊन थांबली. त्यातून 4 माणसं खाली उतरली. त्यांच्या हातात शस्त्र होती. पारधी घाबरून म्हणाले, समर्थ पळ, पण उशीर झाला होता. चर्चचे मुख्य दरवाजे जोरात बंद झाले. मुखवटाधारी माणूस आत शिरला. त्यांचा प्रमुख ओरडला, डायरी आमच्या ताब्यात द्या. समर्थाने डायरी छातीशी घट्ट धरली. ही कोणालाही मिळणार नाही. क्षणात चर्चमध्ये गोळीबार सुरू झाला. दुसरीकडे आर्यन आणि अन्वी पोलीस मुख्यालयातून बाहेर पडत होते. तेवढ्यात समर्थचा फोन आला, पण फोनवर फक्त गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. समर्थ, आर्यन ओरडला. फोन कट झाला. आर्यनच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. अन्वी, समर्थ संकटात आहे. दोघेही तातडीने चर्चच्या दिशेने निघाले. चर्चमध्ये समर्थने एका जुन्या लाकडी कपाटामागे आसरा घेतला. त्याच्या हातात डायरी होती. अचानक डायरीतून एक जुना फोटो खाली पडला. तो फोटो उचलताच समर्थ स्तब्ध झाला. त्या फोटोमध्ये एक लहान मुलगा.
त्याच्या शेजारी आर्यनचे बाबा आणि मागे उभा असलेला रणजित मल्होत्रा दिसत होता. समर्थच्या डोळ्यात भीती दाटली. म्हणजे तो काही बोलणार इतक्यात एक गोळी त्याच्या अगदी जवळच्या भिंतीवर आदळली आणि चर्चच्या मुख्य दरवाजातून आर्यन आत धावत आला. चर्चमध्ये गोळीबाराचे आवाज घुमत होते. धाड धाड धाड. आर्यन दरवाजा तोडून आत शिरला. त्याच्या मागोमाग निरीक्षक देशमुख आणि पोलिसांची ही टीम चर्चमध्ये दाखल झाली. समर्थ, कुठे आहेस? एका कोपऱ्यातून आवाज आला. आर्यन, इथे. आर्यन धावत गेला. समर्थ जखमी झाला होता, पण त्याच्या हातातली डायरी अजूनही सुरक्षित होती. मुखवटाधारी माणसाने पुन्हा गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. काही मिनिटात 2 हल्लेखोर पकडले गेले, पण त्यांचा मुख्य प्रमुख चर्चच्या मागच्या गुप्त दरवाजातून पळून गेला. समर्थने सुटकेचा निश्वास टाकला. डायरी वाचली. आर्यनने डायरी हातात घेतली. यात असं काय आहे ज्याच्यासाठी इतका रक्तपात होत आहे? समर्थ शांतपणे म्हणाला, उत्तर शेवटच्या पानावर आहे. दोघांनी डायरीचं शेवटचं पान उघडलं. त्यावर लिहिलं होतं, समर्थ, तुझं खरं नाव समर्थ नाही. तुझं नाव आदित्य आहे. तुझे खरे आई वडील एका मोठ्या कटाचे बळी ठरले. तुला वाचवण्यासाठी तुझी ओळख बदलण्यात आली. समर्थच्या डोळ्यात अश्रू आले. माझं खरं नाव आदित्य. इतक्यात डायरीतून एक सीलबंद लिफाफा खाली पडला. त्यावर लिहिलं होतं, हे फक्त आर्यन आणि आदित्यने एकत्र उघडावं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. लिफाफा उघडला. आत एक जुना नकाशा होता. नकाशाच्या मागे लिहिलं होतं, जुना किल्ला. तिथेच संपूर्ण सत्य दडलं आहे. निरीक्षक देशमुख म्हणाले, आपल्याला तिथे लगेच जावं लागेल. दुसरीकडे कारागृहात रणजितच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य होतं. त्याला एका गार्डने सांगितलं, आर्यनला नकाशा मिळाला. रणजित हलकेच हसला. मलाच ते हवं होतं. गार्ड गोंधळला. म्हणजे? रणजित म्हणाला, खजिन्याचा दरवाजा फक्त त्या नकाशानेच उघडतो. आर्यन, अन्वी, समर्थ, आदित्य आणि निरीक्षक देशमुख संध्याकाळी जुन्या किल्ल्याकडे निघाले. किल्ला डोंगराच्या मध्यावर होता. तुटलेल्या भिंती, शेकडो वर्षाचा इतिहास आणि भयानक शांतता. नकाशात दाखवलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर त्यांना जमिनीवर एक मोठं लोखंडी झाकण दिसलं. आर्यन आणि समर्थने ते उघडलं. खाली अंधारात जाणाऱ्या जुन्या दगडी पायऱ्या होत्या. अन्वीने हळू आवाजात विचारला, आपण खाली जाणार? आर्यन म्हणाला, हो.
कारण आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं कदाचित इथेच आहेत. सर्वजण टॉर्च घेऊन खाली उतरू लागले. त्यांना कल्पनाही नव्हती की त्या भुयारी मार्गात त्यांची वाट पाहत होता एक असा धक्का, जो त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा इतिहास बदलून टाकणार होता. दगडी पायऱ्या संपताच आर्यन, अन्वी, समर्थ आणि निरीक्षक देशमुख एका विशाल भुयारी दालनात पोहोचले. हवेचा ओलसर वास, भिंतीवर लावलेल्या जुन्या मशाली आणि शेकडो वर्षापूर्वीचं बांधकाम, सगळं काही रहस्यमय वाटत होतं. अन्वीने हळू आवाजात विचारलं, हे ठिकाण नक्की काय आहे? देशमुख म्हणाले, इतिहासात या किल्ल्याखाली गुप्त मार्ग असल्याचा उल्लेख आहे, पण आतापर्यंत कोणीही तो पाहिला नव्हता. ते पुढे चालत गेले. थोड्याच अंतरावर त्यांना एक प्रचंड लोखंडी दरवाजा दिसला. दरवाजावर एक विचित्र चिन्ह कोरलेलं होतं. समर्थ अचानक थांबला. हे चिन्ह? आर्यनने विचारलं. ओळखीचे आहे? हो, हे चिन्ह मी त्या डायरीच्या पहिल्या पानावर पाहिलं होतं. आर्यनने नकाशा काढला. नकाशात दाखवल्याप्रमाणे त्याने भिंतीवरील दगड दाबला. घर. लोखंडी दरवाजा हळूहळू उघडू लागला. आत एक मोठी गुप्त खोली होती. भिंतीलगत अनेक लोखंडी कपाटं होती. मध्ये एक मोठं टेबल. टेबलावर धुळीने झाकलेल्या फाईल्स आणि जुना संगणक ठेवलेला होता. आर्यनने एक फाईल उघडली. त्यात अनेक लोकांची नावं, बँक व्यवहार आणि गुप्त करार होते. देशमुख गंभीर झाले. हे पुरावे अनेक वर्षांपासून लपवले गेले होते. समर्थने दुसरं कपाट उघडलं. त्यात एक जुना फोटो अल्बम होता. त्याने पहिलं पान उघडलं आणि त्याचा श्वास अडकला. त्या फोटोमध्ये लहानपणीचा तो स्वतः, लहानपणीचा आर्यन आणि त्याच्यामध्ये हसत उभा असलेला एक माणूस. आर्यनने फोटो हातात घेतला. हा तर देशमुख म्हणाले, हा रणजित नाही. मग हा त्याचा मोठा भाऊ राघव मल्होत्रा. अन्वी आश्चर्यचकित झाली. म्हणजे रणजित एकटा नव्हता. इतक्यात भुयारी मार्गात अचानक पावलांचा आवाज घुमू लागला. टक टक टक. सगळे सावध झाले. देशमुखाने बंदूक तयार ठेवली. समोरच्या अंधारातून एक वृद्ध व्यक्ती बाहेर आली. त्यांच्या हातात काठी होती. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, पण डोळ्यात विलक्षण शांतता. तो आर्यनकडे पाहून म्हणाला, मी तुमचीच वाट पाहत होतो. आर्यन गोंधळला. तुम्ही कोण? वृद्ध हसले. माझं नाव गोविंद. तुम्हाला आमच्याबद्दल कसं माहिती?
गोविंद म्हणाले, कारण मी या गुप्त दालनाचा राखणदार आहे. त्यांनी टेबलाखालून एक लहान लोखंडी पेटी बाहेर काढली. ही पेटी तुझ्या आजोबांनी माझ्याकडे ठेवली होती. आर्यनने थरथरत्या हातांनी पेटी उघडली. आत एक जुनी सोन्याची अंगठी, एक चावी आणि एक पत्र होतं. पत्रावर लिहिलं होतं, हे फक्त माझा नातू आर्यन मोठा झाल्यावरच उघडावं. आर्यनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने पत्र उघडलं. पहिली ओळ वाचताच तो स्तब्ध झाला. आर्यन, जर तू हे पत्र वाचत असशील तर समज की आपल्या कुटुंबातील सर्वात मोठा विश्वासघातकी अजून जिवंत आहे. अन्वी, समर्थ आणि देशमुख एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्या भुयारी दालनाच्या बाहेर प्रचंड स्फोट झाला. धम धाडधम. संपूर्ण किल्ला हादरला. दगड कोसळू लागले. गोविंद मोठ्याने ओरडले, लवकर बाहेर पडा. कोणीतरी हा संपूर्ण किल्ला उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्यनने पत्र, चावी आणि अंगठी उचलली. सर्वजण बाहेरच्या दिशेने धावू लागले. पण त्यांना अजून माहिती नव्हतं की बाहेर त्यांची वाट पाहत होता एक असा चेहरा जो त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा सर्व काही बदलून टाकणार होता. भुयारी दालनाच्या बाहेर पडताच आणखी एक प्रचंड मोठा स्फोट झाला. धाडम. संपूर्ण किल्ला हादरू लागला. दगड कोसळत होते. धुळीचे ढग हवेत पसरले होते. लवकर, निरीक्षक देशमुख ओरडले. आर्यनने अन्वीचा हात घट्ट पकडला तर समर्थाने वृद्ध गोविंद यांना आधार दिला. सर्वजण जीवाच्या आकांताने बाहेरच्या दिशेने धावू लागले. अखेर ते किल्ल्याच्या बाहेर आले. मागे वळून पाहताच किल्ल्याचा एक मोठा बुरुज कोसळला. अन्वीने सुटकेचा निश्वास टाकला. आपण थोडक्यात वाचलो. इतक्यात दूरवरून काळ्या रंगाची 3 SUV भरधाव वेगाने किल्ल्याकडे येताना दिसल्या. त्या थांबताच त्यातून सशस्त्र माणसं खाली उतरली. त्यांच्यामधून एक उंच व्यक्ती पुढे आली. त्याचा चेहरा पाहताच गोविंद घाबरले. तो परत आला. तो परत आला. आर्यनने विचारलं, कोण? गोविंद थरथरत म्हणाले, राघव मल्होत्रा. सगळे स्तब्ध झाले. देशमुख म्हणाले, पण अधिकृत नोंदणीनुसार तो तर 20 वर्षापूर्वी मेला होता. राघव मोठ्याने हसला. मेलेले लोकच सर्वात सुरक्षित असतात. निरीक्षक राघवने आर्यनकडे पाहिलं. तुझ्या आजोबांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आर्यन संतापला. खोटं. माझ्या आजोबांनी नेहमी सत्याची साथ दिली. राघवचा चेहरा कठोर झाला. सत्य प्रत्येकाला वेगळं दिसतं. त्याने हात वर केला. क्षणात त्याच्या माणसांनी आर्यन, समर्थ आणि देशमुख यांच्यावर बंदुका रोखल्या.
अन्वीने शांतपणे आजूबाजूला नजर टाकली. तिला जवळच एक मोठा दगड दिसला. राघवचं पूर्ण लक्ष आर्यनवर होतं. क्षणाचाही विलंब न करता तिने तो दगड उचलून एका हल्लेखोराच्या हातावर फेकला. बंदूक खाली पडली. आता आर्यन ओरडला. क्षणात झटापट सुरू झाली. देशमुखांनी 2 हल्लेखोरांना पकडलं. समर्थने एका माणसाला खाली पाडलं. आर्यन थेट राघवकडे धावला. दोघांमध्ये जोरदार मारामारी सुरू झाली. राघव अनुभवी होता. त्याने आर्यनला जोरदार ठोसा मारला. आर्यन काही पावले मागे गेला. अन्वी घाबरून ओरडली, आर्यन! पण आर्यन पुन्हा उठला. आज हा खेळ संपणार. राघवने खिशातून पिस्तूल काढलं. त्याने नेम आर्यनवर धरला. तेवढ्यात समर्थ मध्ये आला. धाड! गोळी समर्थच्या खांद्याला चाटून गेली. आर्यनच्या डोळ्यात संताप उसळला. त्याने राघववर झेप घेतली. दोघे जमिनीवर कोसळले. झटापटीत राघवच्या खिशातून एक छोटा पेनड्राईव्ह खाली पडला. गोविंद यांनी तो उचलला. आर्यन, यामध्ये सगळे पुरावे आहेत. राघवने परिस्थिती बिघडल्याचं पाहिलं. त्याने धुराचा बॉम्ब फेकला. क्षणात संपूर्ण परिसर धुराने भरून गेलं. धूर कमी झाला तेव्हा राघव आणि त्याचे उरलेले साथीदार गायब झाले होते. फक्त त्याची एक काळी SUV दूर वेगाने निघून जाताना दिसत होती. गोविंद यांनी पेनड्राईव्ह आर्यनच्या हातात दिला. यात तुझ्या आजोबांचं शेवटचं रेकॉर्डिंग आहे. आर्यनने तो सुरक्षित ठेवला. निरीक्षक देशमुख म्हणाले, आता आपण थेट न्यायालयात जाणार नाही. आर्यनने विचारलं, का? देशमुख गंभीरपणे म्हणाले, कारण राघव अजून जिवंत आहे आणि तो या पुराव्यावर हल्ला करणार हे निश्चित आहे. त्या रात्री आर्यन, अन्वी आणि समर्थ घरी परतले. आर्यनने पेन ड्राईव्ह लॅपटॉपला जोडला. स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला. त्याच्या आजोबांचा चेहरा दिसला. ते शांतपणे म्हणत होते, आर्यन, जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर समज की माझं अपूर्ण काम आता तुला पूर्ण करायचं आहे. रणजित आणि राघव ही फक्त 2 नावं आहेत. त्यांच्या मागे अजून एक व्यक्ती आहे ज्याला आम्ही कधीच पकडू शकलो नाही. व्हिडिओ अचानक थांबला. स्क्रीन काळी झाली. त्यावर फक्त एक ओळ दिसली. द फायनल चॅप्टर बिगिन्स. आर्यनने अन्वीकडे पाहिलं. ती हसली आणि म्हणाली, आपण एकत्र आहोत म्हणजे कोणतंही संकट मोठं नाही. आर्यनने तिचा हात हातात घेतला. त्याच्या डोळ्यात पुन्हा एकदा लढण्याचा निर्धार दिसत होता. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.